पृथ्वीबाबांचा तसा वसाने वारसा सामाजिक आहे. त्यांच्या आजोबापासून त्यांच्या वडिलांच्यापासून ते सामाजिक काम करतात. नाही, चर्चा एकच आहे की महायुतीचं सरकार येणार 100% आपल्या इथं, कारण वातावरण चांगलं आहे. कुठल्या लक्ष्मीचं वाहन काय आहे? कमळ. कमळातनं बसून लक्ष्मी येत्या. म्हणजे प्रत्येकाच्या घरात लक्ष्मी नांदायचं काम आहे आपल्या भाजप शिवसेना युतीच्या सरकारनं केलंय. काय वाटतं तुम्हाला, कोण इथला नगराध्यक्ष होईल? पृथ्वीबाबा. तुम्हाला काय वाटतंय? पृथ्वीबाबा. का बरं? नाही, पृथ्वीबाबाचं काम आहे चांगलं. तुरतदार नेता चांगला आहे आणि ओळखी पाळखी भरपूर आहेत आपल्या गावागावात. ते चांगलं आहे, त्यांचं काम चांगलं आहे. आपल्यासोबत आता इथं काही जबाबदार मतदार आहेत, तर त्यांना विचारूया की कशा पद्धतीनं ते या निवडणुकीकडे बघतात आणि काय नेमकी त्यांची भूमिका आहे, काय त्यांना नगराध्यक्ष पदाकडून अपेक्षा आहेत हे त्यांच्याकडून जाणून घ्या. आता काय नाव आपलं? मोहन जिरंग. आपलं नाव काय? अधिक जाधव. आपलं? विजय कदम. दादा, आता आपली मतदानाची वेळ आलेली आहे, नगराध्यक्ष पद निवडायचं आहे, नगरसेवक मिळवायचे आहेत, आपल्या हक्काचा माणूस तिकडे पाठवायचा आहे, शेवटचा दिवस बाकी आहे. काय वाटतंय, काय परिस्थिती आहे आपल्या शिराळा शहराची? आपल्या शिराळा शहराची अशी परिस्थिती आहे की आमदारकीच्या इलेक्शनला बऱ्याच वर्षाचा कायापालट झाला. म्हणजे सत्यजित देशमुख आमदार झाले. असाच कायापालट आता महायुतीचं सरकार येणार आणि कायापालट होणार आहे. का बरं एवढा कॉन्फिडन्स? हो, लोकांची कामं करणारी माणसं मिळालीत ना लोकांना. लोकांच्या मनात शिरून त्यांचं काम करणारी माणसं मिळालीत ना. सर्वसामान्य लोकांना जवळ घेऊन त्यांच्या समस्या जाणणारी, त्यांच्या समस्यावर लगेच उपचार करणारी लोक मिळालीत ना. सत्तूभाऊ आमदार म्हणजे असे आमदार आहेत की जे आश्वासन फक्त देत नाहीत, आश्वासन दिलं तर ते पूर्ण करायचं, हे त्यांचं काम आहे. काय वाटतं आता शहरात नेमकी काय प्रामुख्याने कामं झाली पाहिजेत, काय झाल्यात, काय एक सर्वसामान्य नागरिक म्हणून आपल्याला वाटतंय? बघा, सगळ्यात महत्त्वाचा जो विषय होता की सत्तूभाऊंनी आमदारकीच्या इलेक्शनवेळी एक शब्द दिलता. केंद्रीय गृहमंत्री आमच्या इथं आलते अमितजी शहा. त्यांनी आम्हाला शब्द दिलता की तुमची जी परंपरा आहे, नागपंचमी आमची परंपरा आहे, ती नागपंचमी तुमची बंद पडलेली आम्ही चालू करून देणार. अमितजी शहानी शब्द दिलता, बरोबर आहे का? त्याच्यानंतर आमदार झाले सत्तूभाऊ नोव्हेंबरमध्ये आणि नागपंचमी आमची होती ऑगस्टमध्ये. म्हणजे 5 ते 6 महिन्याचा कालावधी होता. 5 ते 6 महिन्यात 25 वर्ष बंद पडलेली नागपंचमी चालू केली. म्हणजे कामाचा माणूस आहे का नाही? बरोबर आहे ना. लोकांच्या भावना काय आहेत? आमच्या इथल्या माता भगिनी ज्या आहेत त्या नागाची पूजा केल्याशिवाय उपास सोडत नाहीत. जिवंत विरोधक असं म्हणतात तुमचे की ही तर फक्त अभ्यासासाठी दिलेली परवानगी आहे, शैक्षणिक परवानगी दिलेली आहे, याचा फक्त तुम्ही वेगळा अर्थ काढलाय. हो, बरोबर आहे की परवानगी मिळणं आमच्यासाठी महत्त्वाचं आहे ना. आणि ते अभ्यासासाठी दिल्या तर नो प्रॉब्लेम, आम्हाला अभ्यास करायचाच आहे ना. बाहेरची लोक येऊन अभ्यास करणार नाहीत आहेत ना. त्या नागाविषयी काही गैरसमज आहेत, बरोबर. नाग डोक धरतो, ही करतो, ती करतो, नाही ना धरत. तो त्याच्या संरक्षणासाठी जे काय करत असतो ते त्याच्या स्वतःच्या संरक्षणासाठी करत असतो ना, बरोबर आहे. मग ही आमची अस्मितेचा विषय आमचा, तो पूर्ण केला त्यांनी. अजून काही कामं होणं बाकी आहेत? अजून विकास तसा बघायला गेला तर भरपूर विकास करायचा आहे. आणि सत्तूभाऊंनी आम्हाला शब्द दिला आहे की सर्वांगीण विकास या शिराळ शहराचा, शिराळ विधानसभेचा, मतदारसंघाचा सर्वांगीण विकास ते करणार आणि ते केल्याशिवाय राहणार नाहीत. आपली शिराळा नगरपंचायतची निवडणूक आहे, 2 उमेदवार उभे आहेत, ते एकाच घरातले आहेत. काय वाटतंय, कुणाचं प्राधान्य आहे, कुणाला जास्त मत मिळतंय? बघा, आता शिराळा नगरपंचायतीसाठी आमचे महायुतीचे, भाजप शिवसेना महायुतीचे उमेदवार थेट नगराध्यक्ष म्हणून आमचे पृथ्वीबाबा उभे आहेत, बरोबर. पृथ्वीबाबांचा तसा वसाने वारसा सामाजिक आहे. त्यांच्या आजोबापासून त्यांच्या वडिलांच्यापासून ते सामाजिक काम करतात. गोरगरीब लोकांच्यासाठी कोणीही जर त्यांच्या दारात गेलं की एखादं काम करायचं असेल तर ते भेदभाव करत नाहीत. कितीही सामान्य लोकांचं, कितीही गरीब माणूस असू दे, तर त्याचं काम करतात ते. म्हणजे मतदानासाठी नव्हे तर एक समाजसेवा म्हणून ते काम करतात. आणि लोकांच्या मनात आहे. पृथ्वीबाबा, मला सांगा, त्यांचं वय आता मला वाटतं एक 27-28 वय असेल त्यांचं, पण एवढ्या कमी वयात गेल्या कितीतरी वर्षापासून ते सामाजिक कामात आहेत. फक्त शिराळ्यात नव्हे तर आजूबाजूची जी गावं आहेत, खेडेपाडीतले, त्या गावांच्या लोकांच्यावर त्यांचा संपर्क आहे. अनेक लोकांच्यासाठी ते काम करतात. मग शिराळ्याच्या जनतेच्या मनात त्यांच्याबद्दल प्रेम असणार ना. आम्हाला काय पाहिजे? सर्वसामान्य माणूस म्हणून मला काय पाहिजे?
माझ्या घरात सुख समाधान शांती लाभली पाहिजे, माझ्या घरात लक्ष्मी नांदली पाहिजे. बरं, लक्ष्मी लक्ष्मीचं वाहन काय आहे? कमळ. कमळातनं बसून लक्ष्मी येत्या. म्हणजे प्रत्येकाच्या घरात लक्ष्मी नांदायचं काम आहे आपल्या भाजप शिवसेना युतीच्या सरकारनं केलं आहे. आज बऱ्याचशा योजना ती सरकार राबवतं आहे. बऱ्याच महिलांचं सक्षमीकरण केलं आहे. शेतकऱ्यांसाठी योजना राबवल्यात. म्हणजे अशा अनेक योजना आहेत ज्याच्यामुळं कुठला घटक राहिला समाजातला? कामगार संघटनेसाठी काम आहे, कामगारांच्यासाठी योजना आहेत, महिलांसाठी योजना आहेत, तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी योजना आहेत. सगळ्या योजना ती सरकार राबवते. आज रेशनिंग फुकट मिळते आपल्याला, बरोबर आहे. ज्या लोकांना रेशनिंग फुकट मिळत नाही ना, त्यांचा हाल काय जाऊन विचारा जावा. एवढीच परिस्थिती लोकांची गंभीर असून सुद्धा जसं आपल्या भाजप महायुतीच्या सरकारनं ही योजना राबवल्यात. पण ह्याचा लोकांना फायदा आहे ना, मग ती लोक विसरणार नाहीत त्यांना. भाजप महायुतीनं सर्वांगीण विकास साधला आहे आणि कुठलाही घटक समाजातला ठेवलेला आहे, सगळ्यांसाठी विकास केला आहे, बरोबर आहे. आता पृथ्वीबाबांच्या बद्दल जर बोलायचं म्हटलं तर पृथ्वीबाबांचा युवकांशी म्हणजे युवकांच्या गळातलं ताईत जर म्हटलं पृथ्वीबाबांना तरी चालतंय, काय अडचण नाही. आणि त्यांचं काम चांगलं आहे. तळागाळात उतरून काम करणारा माणूस आहे, प्रत्येकाच्या समस्या जाणून घेणारा माणूस आहे. मग मला सांगा, आपल्याला जर रामराज्य आणायचं असेल, जर आपल्या घरात सुख समाधान शांती लाभायची असेल, लक्ष्मी नांदायची असेल, तर आपल्याला लक्ष्मीचं वाहन आहे कमळ. म्हणजे कमळाला आपल्याला ती करून दिलं आहे. दुसरा विषय असा, आपल्या समाजात अनेक वाईट गोष्टी घडतात, बरोबर आहे. आणि त्या वाईट गोष्टी थांबवायच्या जर असतील तर प्रत्येक माणसाला त्याच्या आयुष्यात संघर्ष करावा लागतो आहे. प्रत्येकाला संघर्ष केल्याशिवाय जीवन नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष आहे. मग हा संघर्ष थांबवायचा असेल तर प्रभू श्रीरामाने काय केलं? युद्ध केलं ना. युद्ध करण्यासाठी त्यांनी कुठलं शस्त्र वापरलं होतं? धनुष्यबाण. धनुष्यबाणाच्या जोरावर त्यांनी युद्ध करून रामराज्य निर्माण केलं. आणि आपल्याला पण रामराज्य जर निर्माण करायचं असेल तर आपल्याला धनुष्यबाणच हातात घेतला पाहिजे. धनुष्यबाणालाच आपल्याला साथ दिली पाहिजे, तरच आपलं रामराज्य येणार आहे. म्हणजे भाजप महायुतीच्या सरकारमुळंच इथं रामराज्य परत एकदा निर्माण होणार आहे. काय वाटतं तुम्हाला, कोण इथला नगराध्यक्ष होईल? पृथ्वीबाबा. तुम्हाला काय वाटतंय? पृथ्वीबाबा. का बरं? काय पृथ्वीबाबाचं काम आहे चांगलं, होय. तुरतदार नेता चांगला आहे. होय. आणि ओळखी पाळखी भरपूर आहेत आपल्या गावागावाचे, चांगलं आहे त्यांचं काम, चांगलं आहे. त्यामुळं पृथ्वीबाबा 100%. काय वाटतंय, काय कामं झाली पाहिजे तुमच्या इकडची? नाही, आमच्या इकडचे कदमवाडी येते का नाही, बरेचसेच कामं आहेत तशी. आमचे रस्त्याचं काम आहे, फुलांची कामं आहेत, मशानभूमीची कामं आहे. काही वेळी आमच्या इथे एक वर कोतोळमाळाला आमचं एक भितड असं खचलेलं आहे, भितड वगैरे बांधायचे इथे. बरंच असं काम आहे. आमच्या वाडीवर तरी कदमवाडी भरपूर कामं आहेत अशी. पहिल्या जे ह्याने केलंच नाही होती. हे भावनी वगैरे एक रस्ता केला तिथं करून, भावनी सत्तूभावनी रस्ता केला आहे. त्याच्या कडेला एक भितड बांधून आपल्याला हे नाही तर ती कोतवालाची वगैरे सगळे ढासळते तिथं. चांगलं नाही तिथं, व्यवस्था बरोबर नाही केली तिने. म्हणून भावनी सत्तूभावनं चांगलं तिथे केलं आहे काम तिथे. त्यामुळे पृथ्वीबाबाचं काम चांगलं असल्यामुळे पृथ्वीबाबा 100%. म्हणजे आता आपण एक ज्येष्ठ आहात, काय वातावरण आहे नेमकं आता प्रभागामध्ये असू दे किंवा शहरामध्ये, काय नेमकं वातावरण आहे? लोकांमध्ये काय चर्चा आहे? नाही, चर्चा एकच आहे की महायुतीचं सरकार येणार 100% आपल्या इथं. कारण वातावरण चांगलं आहे, एक नंबर वातावरण आहे तसं. कारण वातावरण म्हणजे मागल्या सरकारनं काही एवढी व्यवस्था काही करून दिली नाही त्याची, काही व्यवस्था म्हणजे झालेली नाही त्याची. काय कामं म्हणजे बरेचसे ठिकाणी कामं अशी आकडलेली आहेत, कामं झालेली नाहीत. त्यामुळं ही महायुतीचं सरकार आलं पाहिजे. महायुतीचं सरकार आल्याशिवाय पर्याय नाहीत. आणि वरनं सगळं सुविधा चांगल्या आहेत, सुविधा आहेत चांगल्या. त्यामुळंच महायुतीचं सरकार आलं तर चांगलं, शाळा सुधारेल चांगलं.